महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। मात्र अद्यापही विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेता नाही आणि याचमुळे आता कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी करत कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन केलं जातंय। शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी हे आंदोलन आहे ते केलं जातंय। आपण बघतो या सगळ्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे जे सगळे घटक पक्ष आहेत त्यांचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर राहुल नार्वेकर यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। खरं तर ज्या पद्धतीचं बहुमत महायुतीला मिळालेलं आहे ते पाहता महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेते पद मिळेल इतकं देखील संख्याबळ नाही। मात्र तरी देखील लोकशाही संकेत पाळण्यासाठी विरोधी पक्ष नेता गरजेचा आहे आणि तेच पद लवकरात लवकर दिलं जावं अशा पद्धतीची मागणी या माध्यमातून केली जाते। महायुतीकडून मुद्दाम होऊन ही सगळी विरोधी पक्ष नेते पदाची निवड करायला टाळाटाळ केली जाते अशा पद्धतीचा आरोप देखील या निमित्तानं केला जातो। आणि आपण बघतोय या ठिकाणी महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता मिळावा या मागणीसाठी आता कुठेतरी कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि इंडिया आघाडीकडून शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी धरणे आंदोलनाला देखील सुरुवात झाली। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।